पुढे बातमी नाशिकमधून इगतपुरीतल्या भावली परिसरात पर्यटकांना मारहाण करून फरार झालेल्या मुख्य 3 आरोपींना अखेर पोलिसांनी जेरबंद केले। मुख्य आरोपी आकाश भोईर याच्यासह कैलास भागडे आणि तुषार कडू यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले। आरोपी गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दुचाकीवर बुरखा घालून फिरत असताना मुंडेगाव परिसरामध्ये गुप्त माहितीच्या आधारे त्यांना पकडण्यात आलं। आरोपींच्या शोधासाठी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, घोटी आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत नाकाबंदी आणि विशेष गस्त सुरू होती। सध्या तिघांची ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी सुरू आहे। त्यानंतर त्यांना औपचारिक अटक करण्यात येणार आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। योगेश, तिघे जण फरार होते, आता हे तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे, काय नेमकी आणखी तपशील आहे? पर्यटकांना अमानुषपणे मारहाण करणं आणि त्याचबरोबर जीवघेणा पाठलाग करणं जे प्रकार होता तो करणारे हे तिघ होते। हे तिघही फरार होते आणि यामध्ये एकावर 302 चा गुन्हा दाखल आहे, त्यात तो जामिनावर बाहेर आहे आणि असं असताना त्याने हा सर्व प्रकार केलेला होता आणि तोच फरार असल्यामुळे पोलिसांनी कसोशीनं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेत। घटल्या हल्ल्यानंतर जवळजवळ 48 तासामध्ये हे तिघं आता जेरबंद करण्यात आलेले आहेत। या दोघांना तिघांना आज मेडिकलला इगतपुरीच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना आता हजर करण्यात येईल। याबाबतची एकूणच या कोण कोण आरोपी, जे तिघ आरोपी आहेत, आकाश भोईर सह जे 2 सह आरोपी आहेत, त्यांची हिस्ट्री आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही त्यांचे प्रताप आहेत ते सर्व आज पोलीस अधीक्षक ग्रामीण प्रेस घेऊन स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे एकूणच या घटनेतला आता संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर येण्यास मदत होणार आहे। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।